उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये साथीच्या आजाराचं संकट एक बाजूला आहे, तर दुसरीकडे आजारी व्यक्तींचे रक्त आणि रक्त सॅम्पल जे घेतले जातात, हे रक्त सॅम्पल अगदी पाण्याच्या लगत टाकल्याचा प्रकार नारायणगाव परिसरामध्ये घडलेला आहे। आजारी व्यक्तींचे हे ब्लड सॅम्पल आणि युरिन सॅम्पल घेतले जातात आणि त्याच लॅबच्या मालकाने या ठिकाणी हे ब्लड सॅम्पल टाकलेले आहेत। डंबे धरणाचा हा डावा कालवा आहे। या पाण्यावरती वन्यजीव असेल, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या उन्हाळी परिस्थितीमध्ये भागवला जातो। त्यामुळे हे ब्लड सॅम्पल पाण्यामध्ये मिश्रित झाल्यानंतर मोठा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। मात्र ही सगळी परिस्थिती माहिती असताना सुद्धा लॅब मालकांकडून बेजबाबदारपणा करण्यात आलेला आहे आणि हे ब्लड सॅम्पल आणि युरिन सॅम्पल पाण्याच्या जवळ काही पाण्यामध्ये टाकण्यात आलेत, काही पाण्याच्या वरच्या भागात आहे। खरं तर हा प्रकार कुणी केला हे अद्याप समजू शकलं नाही। मात्र अशा गंभीर गोष्टीची दखल आरोग्य विभागाने घ्यावी अशी मागणी या ठिकाणी होते। तर दुसरीकडे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असताना लॅब मालकाने ज्या पद्धतीने हा बेजबाबदारपणा केलाय त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हावी ही मागणी केली जाते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।